मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर जिल्हा परिषद भरती संदर्भातील अपडेट आहे. बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषद भरती संदर्भातील काही अपडेट नव्हती, पण वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये अपडेट जे आहे किंवा प्रक्रिया जी आहे भरतीची ती सुरू आहे. तर याबाबत काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नाही. त्यामुळेच आपण जी काही कंत्राटी ग्रामसेवक संदर्भातील नोटीस आलेली आहे ती या ठिकाणी पाहूया आणि त्यासोबतच तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे, तुमची काही प्रक्रिया बाकी आहे का? कारण की काही वेटिंग लिस्ट लावण्यात येत आहेत आणि त्या वेटिंग लिस्टमध्ये काही कॅन्डिडेट ॲडसुद्धा करण्यात येत आहेत. त्यामुळेच तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज भरलेला असेल, ती जिल्हा परिषदेची वेबसाईट तुम्ही जाऊन चेक करावी. त्या ठिकाणी नवीन कोणती यादी लागली का? काही कॅन्डिडेट वाढवण्यात आलेले आहे का? आणि जी आपली वेटिंग लिस्ट असते, ज्याला आपण प्रतीक्षा यादी असे म्हणतो, ती लागलेली आहे का? हे सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. आता पाहूया आपण ही आपली अपडेट काय आहे ती. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद पालघर सरळ सेवा भरती 2023 आणि या कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी गुणानुक्रमे कागदपत्रे पडताळणीनंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी लावण्यात येत आहेत. आणि इथे पहा जागा होते एकूण 5. कॅटेगरी सुद्धा दिलेली आहे, जागा सुद्धा दिलेल्या आहेत. उमेदवारांची जी काही नावं आहेत ती दिली. अंतिम निवड यादी दिलेली आहे. त्यांना किती मार्क्स आहे, त्यांचा बैठक क्रमांक काय, अनुक्रमांक काय, अर्ज कोणत्या प्रवर्गातून केला होता, निवड कोणत्या प्रवर्गातून झाली, समांतर आरक्षण लागू आहे किंवा नाही आणि त्यानंतर परीक्षेत मिळालेले गुण या आधारे त्यांनी यादी प्रसिद्ध केली, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी. तर अशा पद्धतीने कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत त्यानुसार त्यांनी कॅन्डिडेट घेतलेले आहेत. अंतिम निवड यादीसुद्धा लावली आणि प्रतीक्षा यादीसुद्धा लावलेली आहे. म्हणजे जर ज्यांची अंतिम निवड झाली ते जॉईन वगैरे झाले नाही तर नक्कीच या ठिकाणी वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांना संधी मिळेल. तर पहा मित्रांनो, ही अपडेट होती जिल्हा परिषदच्या पालघर जिल्हा परिषदेसंदर्भात कंत्राटी ग्रामसेवक हे जे पद आहे त्याच्याबाबत. तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदेची वेबसाईट तुम्ही जाऊन चेक करावी, जेणेकरून ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच्या संदर्भात काही अपडेट आलेली असेल किंवा प्रतीक्षा यादी वगैरे लागलेली असेल तर त्याची माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाईल. वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्ही डायरेक्ट गुगलवर जाऊन सुद्धा घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यावर आपण सर्व जिल्हा परिषदेच्या वेबसाईटसुद्धा दिलेल्या आहेत आणि ज्या काही आगामी काळातील अपडेट येतील त्यासुद्धा आपण त्या ग्रुपवर तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.